दरम्यान खडसेंवर कारवाईसाठी उपोषणाला बसलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया केवळ राजीनाम्यावर समाधानी नाहीयेत। त्यांनी खडसेंची चौकशी करण्याची मागणी केलेली आहे आणि जोपर्यंत ही चौकशी सुरू होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवलेला आहे। दुपारी 3 वाजता खडसेंच्या भ्रष्टाचाराची आणखी काही प्रकरणं उजेडात आणणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। राजीनामा ही त्यातली माझी एक मागणी आहे। त्यांच्या 10च्या 10 मंत्रिपदांवरनं राजीनामा हवा आणि या जेवढे स्कॅम्स आहेत। आज मी दुपारी जसं तुम्ही म्हणालात भोसरीची जी पुण्याची एक MIDCची होती तशा 3 केसेस आणि इतर 17 स्कॅम्स म्हणजे 3 अतिशय मोठ्या केसेस आहेत MIDCच्या तशाच आहेत आणि त्याचा एक्सपोज मी आज दुपारी 3 वाजता करणार आहे। आणि मी रेजिग्नेशन राजीनाम्यानंतर थांबणार नाहीये कारण मला 6 महिन्याच्या आत या सगळ्या गोष्टींवर इन्क्वायरी हवी आणि ती जोपर्यंत इन्क्वायरी होणार असं जाहीर होत नाही तोपर्यंत मी माझं उपोषण चालूच ठेवणार आहे। आणि एकंदरीतच या संपूर्ण घडामोडीवर बोलण्यासाठी आणि प्रतिक्रिया देण्यासाठी सध्या आपल्याबरोबर धनंजय मुंडे आहेत। मुंडे सर नमस्कार। काय आपली पहिली प्रतिक्रिया आहे? खडसेंनी राजीनामा दिलाय, काय आपण समाधानी आहात आता? नाही, खरं तर खडसे साहेबांनी ज्यावेळेस ज्या पद्धतीचे गंभीर आरोप त्यांच्यावर लागले त्याच वेळेस त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता। पण त्यांनी पक्षावर सुद्धा पक्षाने राजीनामा मागितल्यानंतर केला, त्यानंतर शेवटी त्यांना आज राजीनामा द्यावे लागला। आता आमची प्रतिक्रिया पहिली एवढीच आहे की राजीनामा दिल्या त्याच्यानंतर या सर्व प्रकरणाची चौकशीही तेवढ्याच गांभीर्याने होणं आवश्यक आहे। कारण भोसरीचं MIDCचं प्रकरण असेल किंवा दाऊदच्या संबंधितले मोबाईलवरती आलेल्या कॉलच्या संबंधित विषय असेल किंवा गजानन पाटलावर जी कारवाई झाली तो विषय असेल, हे सर्वच गंभीर विषय आहेत आणि याची पूर्ण चौकशी होणं आवश्यक आहे। आणि त्या पद्धतीने या अगोदरही काही मंत्र्यांवरती अशा घोटाळ्याच्या संबंधित आरोप झाले, त्यांना सुद्धा खडसे साहेबांच्या बाबतीत जसा न्याय झाला तसाच न्याय हे सरकार करणार आहे का, राज्याचे मुख्यमंत्री करणार आहेत का? मुंडे सर, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं विचारायचा वाटतो। खरं तर राजकीय विश्लेषकांनी हे मत मांडलेलं होतं की 20 महिन्यांच्या अशा प्रकारे भ्रष्टाचाराचं प्रकरण भाजपमधून पुढे येते आणि राजीनामा देईपर्यंत हे प्रकरण गेलेलं आहे, राजीनामा मिळालेला सुद्धा आहे। यापूर्वीच्या सरकारमध्ये असे अनेक घोटाळे झाले होते, घोटाळेबाज पुढे आले होते, मात्र इतक्या पटकन कारवाई झाली नव्हती। त्यामुळे पक्षाचं डॅमेज कंट्रोल होण्याच्या दृष्टीनं भाजपने उचललेले एक चांगलं पाऊल आहे असं म्हटलं जातंय। काय ह्याच्यावर आपलं मत आहे? त्यामध्ये एका मंत्र्याला चांगलं होईल असं माझं मत नाहीये। एका मंत्र्याला काढायचं आणि दुसऱ्या मंत्र्यांना खायला ठेवायचं हे काय बरोबर होणार नाही। या मंत्र्यांवर ज्या झालेले सर्वांवर कारवाई राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करणं आवश्यक आहे, तर काहीतरी डॅमेज कंट्रोल होईल। पण सगळ्यात वाईट वेळ काय आली भाजपवर की ज्या भ्रष्टाचाराच्या विरोधात ते लढले, मत मागितलं आणि त्याच भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये 14-15 महिन्यात सरकारमध्ये राजीनामा। आपला आवाज मुंडे सर व्यवस्थित पोहोचत नाहीयेत, मात्र धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल आणि या सविस्तर केलेल्या चर्चेबद्दल। धनंजय मुंडे आपल्या बरोबर होते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते। तर या सगळ्या प्रकरणानंतर अशोक चव्हाण काय म्हणालेले आहेत तेही आपण ऐकूया। राजीनामा देऊन विषय संपत नाहीये, न्यायालयीन चौकशी या सगळ्या प्रकरणामध्ये झाली पाहिजे ही आमची मागणी। हा पहिला टप्पा आहे आमच्या आंदोलनाचं, यश नक्की म्हणावं लागेल। ते राजीनामा दिला असेल, खरं असेल तर आनंदाची गोष्ट आहे, परंतु ह्याच्यावर भागत नाहीये। न्यायालयीन चौकशी या प्रकरणात झाली पाहिजे। भाजपाच्या सगळ्या मंत्र्यांच्या बाबतीमध्ये जी प्रकरणं समोर आलेली आहेत त्याही प्रकरणामध्ये न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे ही आमची मागणी राहणार आहे। आपण यावर चर्चा करूया। सध्या आपल्याबरोबर नीलम गोऱ्हे आहेत, शिवसेनेच्या नेत्या आणि प्रवक्त्या। नीलमताई, काय सांगाल? खडसेंनी राजीनामा दिलेला आहे, आपणही सत्ताधाऱ्यांमधले एक आहात, काय आता यावर आपली प्रतिक्रिया काय? एक तर पहिली गोष्ट, एकनाथ खडसे यांच्यावर जेव्हा आरोप झाले तेव्हा त्या आरोपामध्ये काय तथ्य आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी जी काही योग्य असेल तो निर्णय सन्माननीय मुख्यमंत्री घेतील आणि तो त्यांनी घ्यावा। परंतु जोपर्यंत एखादा नेता त्या पदावर आहे, शासकीय पदावर आहे, तोपर्यंत चौकशीमध्ये हस्तक्षेप होऊ शकतो आणि म्हणून या सगळ्या गोष्टींबद्दलची चर्चा चालू होती। दुसरा, आम्ही कुरघोडी करायचा प्रश्न उद्भवत यासाठी नाही की तुम्ही सुद्धा माध्यमांनी विदर्भ, मराठवाड्यामध्ये आणि अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थितीची अंमलबजावणी
नोव्हेंबर डिसेंबर पासून ते आता फेब्रुवारी मार्च पर्यंत जेवढी योग्य त्या पद्धतीने पाहिजे तेवढी चालली नव्हती. चारा छावण्यांबद्दल वगैरे अयोग्य निर्णय काही 3 जिल्ह्यांमध्ये घेतले गेले आणि या पार्श्वभूमीवरती आमचा हेतू कायम सरकारमध्ये चांगल्या पद्धतीने सुधारणा व्हावी हा आमचा हेतू आहे. त्यामुळे आम्हाला कुरघोडी करण्यासाठी असतं तर मग आम्ही वेगळं त्यांच्यापाशी बोललो असतो आणि इकडे वेगळं बोललो असतो. परंतु मंत्रिमंडळाचे आमचे मंत्री असतील किंवा सन्माननीय उद्धवजी जिथे जिथे जाऊन आले त्याची निवेदन आमच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिलेली आहेत आणि त्यामुळे आमच्या विधान परिषदेचे तर ते नेते सुद्धा म्हणजे आहेत. अशा वेळेला कुठल्याही व्यक्तीवर कुरघोडी करण्यापेक्षा जी वस्तुस्थिती आहे, एका बाजूला जशी भारतीय जनता पक्षावर टीका होत होती तशी शिवसेनेवर पण टीका होत होती की आम्ही या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती केवळ सरकारमध्ये असल्यामुळे मूग घेऊन गप्प बसलेले आहोत. दुसरीकडे मला इथे सांगायला पाहिजे की जे आमचे विरोधक आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, एका बाजूला ऑगस्टा सारखी केस त्यांची अजून ज्याच्यामध्ये बाहेरच्या कोर्टाने तर देशातल्या कोर्टाने त्यांना दोषी ठरवलेलं आहे. इथलं संपूर्ण वाटचाल व्हायची आहे. आदर्शची केस चालू आहे, सिंचन घोटाळ्याची चौकशी चालू आहे. अशा वेळेला नुसत्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर आमच्या सरकारने निर्णय घेतला एका मंत्र्याला राजीनामा द्यायला सांगायचा, त्यावरती हा जो एवढा मोठा ते काहीतरी आपण जिंकलोय अशा थाटात जे बोलतायत ना, खरोखर दांभिकतेचा नमुना आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मी असं म्हणेन की जोपर्यंत त्याच्यामधून पूर्ण क्लीन चिट मिळत नाहीये तोपर्यंत त्यांनी या सगळ्या गोष्टीत वक्तव्य करण्याचं कारणच नव्हतं ना. निलमताई, खरं तर एक महत्वाचा प्रश्न आहे की 20 महिन्यांमधली पहिल्यांदाच एका मंत्र्याचा अशा प्रकारे प्रकरण निघते भाजपच्या. एकंदरीत सत्ताधाऱ्यांसाठी प्रतिमा मलिन होतीये किंवा या बाबतीत काय वाटतं आपल्याला? आता 3 गोष्टी आहेत. एक गजानन पाटलांचा जो विषय आहे तो खूप अतिगंभीर यासाठी आहे की त्याच्यात पोलीस आणखीन ते सुद्धा अँटी करप्शनचे लोक वगैरे सुद्धा त्यांच्याकडे काही माहिती आहे, तो एक भाग आहे. दुसरा जो आहे तो दाऊदच्या फोनचा विषय आहे आणि तिसरा जो आहे तो पुण्याच्या जमिनीचा विषय आहे. आता प्रत्येक विषय वेगवेगळा आहे, त्याच्यामध्ये काय कागदोपत्री वस्तुस्थिती आहे ही पाहिल्यावरती तिथे नियम तोडले गेले असतील कुणाहीकडून तर ते नियम सार्वजनिक हितासाठी सुद्धा तुटले नसतील, वैयक्तिक फायद्यासाठी तोडले गेले असतील तर ती गंभीरच बाब आहे आणि त्याच्यामुळे त्याचं समर्थन आजच्या घडीला तर होऊ शकत नाही, पण त्याची वस्तुस्थिती ही नंतर समोर येईल. पण मुख्यमंत्र्यांनी स्वतःची राजकीय इच्छाशक्तीपणाला लावलेली आहे आणि इतकंच नव्हे तर पक्षात आम्हाला त्यांच्या हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण राज्याचे मंत्री ज्या वेळेला काही भूमिका घेत असतात, निर्णय घेत असतात, त्या आम्हाला सुद्धा जनता अनेक गोष्टी विचारत असते. पण याच्या पलीकडे आम्हाला त्याच्याबद्दल काही फार आनंद झालाय अशाचा अजिबात भाग नाहीये. मुख्यमंत्र्यांनी अपरिहार्य जो निर्णय होता तो योग्य त्या पद्धतीने घेतला आणि भारतीय जनता पक्ष तो स्वीकारतो आहे असं दिसतंय. पण ह्याचा मित्रपक्षावर काही परिणाम होईल, मैत्रीमध्ये काही परिणाम होईल किंवा एकंदरीत आपण सत्तेत सहभागी आहात तर याच्यावर सगळ्याचा काही परिणाम लोकमानसामध्ये ह्याचा एक वेगळा संदेश जातो या प्रकरणानंतर, काय वाटतंय? परिणाम होणारच ना. शेवटी असे आपण हजारो लाखो लोकांना भेटत असतो, लोक आपल्याला प्रश्न विचारत असतात. प्रत्येक राजकीय घटनेचा परिणाम आज अगदी तुमच्या बातम्यांमधून प्रत्येक गावागावातले लक्षावधी लोक बातमीवर लक्ष ठेवून येते मुंबईत काय होत आहे. आणि त्यामुळे आमची पण ती जबाबदारी आहे की यामध्ये योग्य त्या मार्गाने ह्या सगळ्या घटना पुढे झाल्या पाहिजेत. कारण शेवटी लोक इतिहास विसरले तरी आम्हाला स्वतःला सतत विवेक बुद्धी आहे, हेच आम्हाला स्वतःला सातत्याने आम्हाला त्याची जाणीव आहे. ठीक आहे, धन्यवाद. आपण बोललात निलमताई. नीलम गोऱ्हे आपल्या बरोबर होत्या, शिवसेनेच्या नेत्या. आणि एकंदरीतच खडसेंच्या राजीनाम्यानंतर वेगवेगळे पडसाद आता उमटू लागलेले आहेत. विविध नेत्यांबरोबर आपण बोलतो. केंद्राच्या आदेशानंतर खडसेंची गटछंती झालेली असली तरी यापूर्वीच त्यांनी हे खरं तर पाऊल उचलायला पाहिजे होतं, असा एक सूर आता आपल्याला पाहायला मिळतोय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.